आपल्या प्रियसीला बघितल्यावर एका कवीला प्रश्न पडला आणि तो प्रश्न होता, पाहू मी चंद्र कोणता, भूवरीचा की नभीचा. आपल्या प्रियसीला खूप सुंदर समजणाऱ्यांना असा प्रश्न पडू शकतो आणि आपल्या प्रियसीच्या मुखात चंद्र शोधू शकतात. आता अशा चंद्र शोधणाऱ्या माणसांच्या मुखचंद्राखाली एक लगावून दिली की त्यांना कळतं की डोळ्यासमोर काजवे चमकले, त्यात चंद्र कुठे दिसत नाहीये. असाच एक प्रश्न एका भामट्याला पडलाय आणि त्या भामट्याला पडलेल्या प्रश्नाबद्दल मला आता बोलायचं आहे. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. बालचंद्र गेमाडे नावाचे एक लेखक आहेत. नाव नीट घेण्याची गरज नाही आहे, ते त्या लायकीचे नाही आहेत. एक गोष्ट नक्की आहे की त्यांनी काही लिहिलेल्या कादंबऱ्या या साहित्य क्षेत्रामधल्या अत्यंत अत्युच्च पराकोटीच्या निर्मिती आहेत, पण सुरी सोन्याची झाली म्हणून उरात घालून घ्यायची नसते, हे शिकलेल्यापैकी आम्ही एक आहोत. या बालहेंद्र गेमाडेंनी, बालहेंद्रच म्हणलं पाहिजे ना, या बालहेंद्र गेमाडेंनी जे काही बोललेत ते मला तरी राग आणणार आहे. काय म्हणाले गेमाडे? गेमाडे म्हणाले, 300च्या वर रामायण आहेत आणि या प्रत्येक रामायणातला राम वेगवेगळा आहे. मग आम्ही कोणता राम खरा मानायचा? वाल्मिकींनी सांगितलेलाच राम खरा कशावरून? वगैरे वगैरे. बालहेंद्र गेमाडेंची वय वाढत तसे जात आहेत तसं तसं त्यांच्या डोक्यातली अत्यंत गलिच्छ अडगळ सुद्धा वाढत चालली आहे आणि डोक्यातले हे भंगार विचार, अडगळीचे विचार, ते आजकाल बाहेर टाकू लागले आहेत. मी हा व्हिडिओ करताना बालहेंद्र गेमाडे, विकार हे शब्द का वापरतोय त्याचं कारण देखील स्पष्ट करतो. या राज्यामध्ये, देशामध्ये अनेकांची अनेक श्रद्धास्थान आहेत आणि या श्रद्धास्थानावर बोललं की त्यांना राग येतो, गुन्हे दाखल होतात. केतकी चितळेनं म्हणे एक पोस्ट शेअर केली होती आणि त्या कवितेमुळं नाव नसतानाही आमच्या साहेबांचा अवमान झाला म्हणून तिच्यावर गुन्हा दाखल करून आत टाकलं होतं. नाव नसतानाही. नाव असतं तर गोष्ट वेगळी होती. कधी कोणत्या महापुरुषाचा अवमान झाला म्हणून, महापुरुषांचं सोडून द्यावं, महापुरुषांचा अवमान तर करूच नये, पण इथे असलेल्या तथाकथित पुरुषांचा अवमान झाला म्हणून सुद्धा काय काय केलंय. जर तुमच्यातल्या पुरुषांचा अवमान झाला म्हणून तुम्ही कोणाचे केस कापणार असाल, कोणत्या नेव्ही मर्चंट मधल्या माणसांचा डोळा फोडणार असाल, कोणाला अटक करायला लावणार असाल, तर आमच्या श्रद्धास्थानाला धक्का लावला म्हणून तुम्हाला गेमाडे आणि बालहेंद्र म्हणायला काहीच हरकत नाही. लक्षात ठेवा, राम आमचं श्रद्धास्थान आहे आणि या रामाला जेव्हा तुम्ही धक्का लावाल तेव्हा तुमच्या विरोधात बोलायला, तुम्ही त्याला गरळ म्हणा, काय म्हणायचंय ते म्हणावं, तुमच्या म्हणण्याने काय घंटा फरक पडत नाही. त्यामुळे काय म्हणायचंय ते म्हणा. आम्ही बोलायला येणार म्हणजे येणार, बोलणारच. आवाज बंद करायचा प्रयत्न कराल, व्हिडिओ कराल, पुन्हा काहीतरी बोलाल, अधूनमधून हल्ला कराल, काय करायचं ते कराल तर करा, हरकत नाही, त्याने काय फरक पडत नाही. पण जेव्हा तुम्ही आमच्या श्रद्धास्थानावर बोलाल तेव्हा किमान तुम्ही बोललात हे तरी सांगायला येणार आणि तुम्ही मोठे साहित्यिक होतात म्हणून सोन्याची सुरी समजून आम्ही आमच्या उरात घालून घेणार नाही. गेमाडे साहेब, तुम्हाला एवढंच सांगायचंय की तुम्ही अनेक रामायणांचा उल्लेख केला आणि त्यातल्या वेगवेगळ्या रामांचा उल्लेख केला. रामायणाचं कॉपीराईट माझ्या माहितीप्रमाणे महर्षी वाल्मिकींच्याकडे आहे. अगदीच ऐतिहासिक भाषेत बोलायचं झालं तर महर्षी वाल्मिकी हे रामायणाचे समकालीन निर्माते आहेत. राम अस्तित्वात असतानाच्या काळामध्ये महर्षी वाल्मिकी होते. रामाच्या मुलांना शिकविण्याचं काम महर्षी वाल्मिकींनी केलेलं आहे. त्यामुळं वाल्मिकी रामायण याला समकालीन म्हटलं पाहिजे. त्यामुळं सगळे कॉपीराईट, सगळे अधिकार, जसं तुमच्या पुस्तकात असतं ना, सी फॉर कॉपीराईट, आणि त्यात लिहिलं असतं सर्वाधिकार लेखकाच्या स्वाधीन, प्रकाशकाच्या स्वाधीन किंवा लेखकाच्या बायकोच्या स्वाधीन, असं कुणाच्या ना कुणाच तरी केलेलं असतं.
तसंच वाल्मिकी रामायणाचे सर्व म्हणजे रामायणाचेच सर्व मूळ अधिकार हे वाल्मिकींच्याकडे जातील. पुढे आपापल्या पद्धतीनं अनेकांनी या रामायणामध्ये बदल केलेले आहेत. भाषेप्रमाणे बदल झालेत, प्रत्येक गोष्टीप्रमाणे बदल झालेत, संस्कृतीप्रमाणे बदल झाले. दक्षिणेत वेगळा राम मांडला गेलाय, उत्तरेत वेगळा राम मांडला गेलाय, पूर्वेकडचा राम वेगळा आहे, पश्चिमेकडचा राम वेगळा आहे. म्हणजे अगदी पूर्वेकडच्या देशातला राम वेगळा आहे. इंडोनेशिया, कंबोडिया, थायलंड, म्हणजे थायलंडमध्ये तर अयोध्या ज्याला आत्ता म्हणतात त्याला अयोध्या म्हणत होते. म्हणजे तिथल्या किंगला रामा म्हणण्याची पद्धत आहे. रामा फिफ्थ, रामा सिक्स्थ असा तिथला राजा असतो, त्या राजाला रामा म्हणण्याची पद्धत आहे. थायलंड पासून ते पार इकडे कुठपर्यंतही म्हणजे अगदी अफगाणिस्तानच्या पुढे सुद्धा रामाचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. राम ज्याचा त्याचा आहे, ज्याला जसा भावला तसा आहे, ज्याला जसा आवडला तसा आहे. नेमाड्यांना हे कळलंच नाही की आमची हिंदू संस्कृती, माफ करा मी नाव घेतोय, गेमाडेंना हे कळलंच नाही की आमची हिंदू संस्कृती ही इतकी उदात्त आहे, इतकी मोठी आहे की त्यात केले गेलेले बदल आम्ही सहर्ष स्वीकारले. कारण राम ज्याचा त्याचा आहे, आपला आपला आहे, सगळ्यांचा आहे, सगळ्यांचा आहे राम. काही धर्मात गेमाडे असं म्हणतात म्हणे की इसकी शान में गुस्ताखी सर तन से जुदा आहे ना. हाथ काट देंगे, पांव काट देंगे, जिवा काट देंगे, ये आंखें फोड़ देंगे, कान काट देंगे, नाक काट देंगे. किसी की शान में गुस्ताखी हो तो सब काट देंगे. लेकिन हिंदू धर्मात असं काही केलं तर होत नाही, अजिबात होत नाही. अजिबात कोणी कोणाचं काही कापत नाही, कोणाला शिक्षा देत नाही. कारण राम ज्याचा त्याचा राम आहे, प्रत्येकाने भावला तसा निर्माण केलेला राम आहे. आणि आमचं म्हणणं असं आहे गेमाडे की तुम्हाला जसा आवडला तसा घ्या ना, का उगीच मंथरा बनून या सगळ्यामध्ये येत आहे. ते थोरले साहेब असेच मंथरा बनले, जागा तीच आहे का विचारलं, ते रडत राऊत असेच मंथरा बनले. 3 किलोमीटर लांब नेल, त्याला आता अक्कलच नाही हो. रडत राऊतांना अक्कलच नाही आहे, कारण ते विकून आलेत. त्यांनी ठरवलंय वाटोळं करायचंच आहे त्या आपल्या धन्याचं, आपल्या मालकाचं, त्यामुळे ते काही बोलतात. तुम्हाला जसा आवडला तसा राम निवडा ना. आमचं काय म्हणणं आहे, राम सगळ्यांचा आहे हे करण्यासाठी रामायण वाचावं लागतं आणि रामायण समजून घ्यावं लागतं. रामायणातल्या नुसत्या विकृती काढून जमत नाही. आमचा देव काय म्हणतो बघितलं माहित आहे. आमचा देव म्हणतो, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. आकाशातून पडणारं पाणी छोट्या छोट्या ओढ्यांच्या, ओहळांच्या, नाल्यांच्या मधून नदीत जातं आणि नदीतून सागराला जातं. तसं कोणत्याही देवाला नमस्कार करा, अनन्य भावानं नमस्कार करा, त्याला शरणागत जाऊन नमस्कार करा, तो केशवाच्या पर्यंत जाऊन पोहोचतो. नमस्कार फक्त अनन्य भावाने केला पाहिजे, त्याचं अस्तित्व मान्य करून केला पाहिजे. ते हिंदीतलं गाणं आहे ना, ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर मिले, सागर मिले कौन से जल में कोई जाने ना. ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर के जल में, सागर मिले कौन से जल में कोई जाने ना. सागर जिस जल में मिलता है ना, तो सागर ज्यात जाऊन पोचतो ना, तो आहे आमचा राम. त्यामुळे या सगळ्या प्रवाहांना तो समाविष्ट करून घेतोय. तुम्ही अनन्य भावाने शरण जा, आमच्या रामापर्यंत तो जाऊन पोचतोच. हे तुम्हाला कुठून कळणार म्हणा. चला तुम्हाला सगळ्यांचा राम कसा आहे ते सांगतो. आम्ही कापाकापी करत नाही, आम्ही मारामारी करत नाही, फक्त उत्तर देतो एवढंच. तुम्ही ते करता. गेमाडे, राम वनवासाला निघाले आणि रामाच्या वनवासाच्या रस्त्यावर पहिल्यांदा भेटतो तो प्रयागराजच्या अलीकडे निषादराज. पहिल्यांदा भेटतो तो निषादराज. निषादराज म्हणजे वनवासी लोकांचा राजा. या निषादराजाच्या नंतर गंगा पार करण्यासाठी दुसरी भेट होते ती केवटाची, नावाडी केवट त्याची. म्हणजे अगदीच रामराया तुमचे चरण लागल्याने काय काय चमत्कार झालाय ते मी बघितलंय. पाय धुतल्याशिवाय होडीत बसू देत नाही तो म्हणतो, आणि रामाचे पाय धुवून आपल्या होडीत बसवतो आणि पलीकडे नेऊन सोडतो तो केवट. त्याचा राम वेगळा आहे हो.
राम हा चमत्कारी पुरुष आहे, माझ्या होडीचं करून काय करून टाकू असं म्हणून तरी निमित्त शोधून तरी तो रामाचे पाय धुतो. तो केवट आहे. निषादराज केवटापासून सुरू झालेली रामाची कथा पुढे जटायू जवळ येते. तो पक्षी आहे, रामाच्यासाठी तो पण मदत करतोय. जटायूच्या नंतर भेटते ती शबरी, मातंग ऋषीची शिक्षा, भिल्लीन शबरी, जी उष्टे बोर रामाला खायला देते. पक्षी, भिल्ल, केवट, निषादराज, किती लोकांच्या भेटी होत आहेत. पुढे हनुमंत, त्यानंतर सुग्रीव, या सगळ्यांची मदत घेतली जाते. या जांबुवंत पण आहे, अस्वल, म्हणजे वानर आहेत, अस्वल आहेत, भिल्ल आहेत, केवट आहे, निषादराज आहे. वेगवेगळ्या लोकांना भेटत 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 सोबत घेत 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 रामराया पुढे सरकतात आणि सरते शेवटी लंकेत गेल्यावर राक्षस बिभीषण पण भेटतो आणि त्याचाही माणूस होऊन जातो. कोणाकोणाचे आहेत राम? या सगळ्यांचे राम आहेत, या सगळ्यांचे राम. मग ज्याचं जसं आकलन, ज्याची जशी बुद्धी, तसे रामराया प्रत्येकाला दिसत राहतात आणि तसेच ते वागत राहतात आणि ते तशाच रामरायांना मांडत राहतात. म्हणून रामचंद्र वेगवेगळ्या स्वरूपाचे तुम्हाला बघायला मिळतात. पण रामचंद्र तर एकच आहेत. गेमाड्यांना हे कुठून करणार, हाच माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे. गेमाडे काय, थोरले साहेब काय, रडत राऊत काय आणि अजून कोणी काय, या प्रत्येकांना आता मंथरा बनायचं आहे आणि मंथरा बनून या सगळ्यांच्या मध्ये व्यत्यय आणायचा आहे. काहीतरी माशी शिंकायची आहे, विरजण टाकायचं आहे चांगल्या दुधात, एवढंच. गेमाडे, सुरी सोन्याची झाली म्हणून आम्ही उरात घालून घेणार नाही. तुमचा कोसला उत्तम होता म्हणून तुम्ही उत्तम आहात असं नाही. लेकरं उत्तम निघू शकतात, जन्मदाता उत्तम निघेलच असं नाही. त्यामुळं कोसला उत्तम असलं म्हणून तुम्हाला उत्तम म्हणायला आम्ही अजिबात तयार नाही. नमस्कार.